गडचिरोलीत साकारला जाणारा पोलाद प्रकल्प एकेकाळच्या या मागास आणि हिंसाग्रस्त भागात परिवर्तनाचं नवयुग आणणारा ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीत 4.5 दशलक्ष टन क्षमतेच्या हरित पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन. 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 11,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. याचिकेवर 24 जुलैला होणार सुनावणी. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ कायम. कामकाज उद्यापर्यंत तहकूब. सरकार चर्चेसाठी तयार असताना गदारोळ करणाऱ्या विरोधकांबद्दल किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली नाराजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. भारत ब्रिटन दरम्यानचा बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता. भारतीय लष्कराची क्षमता वाढवणाऱ्या अपाचे हेलिकॉप्टर्सची पहिली खेप अमेरिकेतून भारतामध्ये दाखल. जोधपूर इथं हेलिकॉप्टर्स लष्करात केले जाणार समाविष्ट. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय. आणि कोकण, मध्य महाराष्ट्र आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा. विदर्भात पुढचे 3 दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता.